गुड मॉर्निंग. आज आपण इंटरनल रिकन्स्ट्रक्शन या भागावरील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन याचा अभ्यास करणार आहोत. प्रथमतः आपण त्यासाठी जो प्रॉब्लेम सिलेक्ट केलेला आहे त्याचं स्वरूप या ठिकाणी बघणार आहोत. A company's position on 31st March 2018 was as follows: 20,000 equity shares of rupees 100 each, rupees 20 lakh; 10,000 6% debentures of rupees 100 each, rupees 10 lakh; interest payable on above debentures rupees 1,20,000. There are no other liabilities and reserve. An independent valuation of the assets on the above date was considered to be worth rupees 9,60,000 only. Hence, the following steps were taken with the approval of the concern. The face value of the shares was to reduce to rupees 40 each, rupees 20 per share paid up. The total claim of debenture holders was reduced rupees 5 lakh. The debenture holders agreed to accept shares of rupees 2,50,000, rupees 20 per share paid up, in part satisfaction of their claim as referred to the above, and for the balance they were allotted 8% debentures. Assets were brought down to their revised or current value. All shareholders, including under 3 above, agreed to pay rupees 20 per share to make the share fully paid. You are required to pass journal entries in the books of company to record all the transactions. या प्रॉब्लेममध्ये सुरुवातीला आपल्याला कॅपिटल काही रिड्यूस केलेले आहे त्याच्या ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. त्याचबरोबर सुरुवातीला आपल्याला त्याची फायनान्शियल पोझिशन ते आहे ती सुद्धा दिलेली आहे. 20,000 इक्विटी शेअर्स आहेत. 100 रुपयाचं एक शेअर्स आहे. अशी अमाऊंट आपल्याकडे 20 लाख रुपये या कंपनीची आहे 31 मार्च 2018ला. त्याचबरोबर 10,006% डिबेंचर्स आहेत. 100 रुपयाचा एक डिबेंचर्स याप्रमाणे 10 लाख रुपये आहेत. डिबेंचरचं इंटरेस्ट जे आहे ते पेबल आहे किंवा द्यायचं आहे 1,20,000 रुपये. त्यानंतर लायबिलिटीज आणि रिझर्व कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी नाहीत. त्यानंतर इंडिपेंडंट व्हॅल्युएशन जे आहे ॲसेटचं ते या ठिकाणी आपल्याला केलेलं पाहायला मिळतं आणि या तारखेला 9,60,000 रुपये एवढं या ठिकाणी आपल्याला व्हॅल्युएशन पाहायला मिळतं आहे. त्यानंतर रिकन्स्ट्रक्शनच्या दृष्टिकोनातून म्हणजेच इंटरनल रिकन्स्ट्रक्शनसाठी काही स्टेप्स या ठिकाणी कंपनीने घेतलेले आहेत किंवा कंपनीने काही निर्णय घेतलेले आहेत. त्यामध्ये पहिला भाग आहे द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर्स वॉज टू रिड्यूस टू रुपीज 40 इच, रुपीज 20 पर शेअर पेड अप. यामध्ये 40 रुपयांना या ठिकाणी काय झालेलं आहे शेअरची किंमत जी आहे ते रिड्यूस झालेली आहे आणि 20 रुपये ही पेडअप आहे. म्हणजे 100 टोटल जो आपला 100 रुपयाचा इक्विटी शेअर्स आहे तो 40 रुपयावरती काय झालेला आहे आलेला आहे आणि 40 रुपयाला आल्यानंतर उरलेला जे काही भाग आहे तो सगळा रिडक्शनचा या ठिकाणी आहे म्हणजे ती अमाऊंट रिड्यूस होते. त्यानंतर डिबेंचर होल्डर्स आहे त्यांनीसुद्धा अमाऊंट रिड्यूस केलेली आहे. 5 लाखापर्यंत अमाऊंट जी आहे ती त्यांनी रिड्यूस केलेली आहे आणि उरलेली जी काही अमाऊंट असेल इंटरेस्ट आणि त्या डिबेंचरची ती काय झालेली आहे रिड्यूस झालेली आहे. म्हणजे टोटल या ठिकाणी आपल्याला 10 लाख आणि 1,20,000 त्याचं इंटरेस्ट अशा पद्धतीचे टोटल 11,20,000 रुपये या ठिकाणी डिबेंचरचे दिसतात. त्यापैकी 5 लाख रुपये फक्त त्याचं व्हॅल्युएशन गृहीत धरलेलं आहे म्हणजे रिड्यूस होऊन 5 लाख रुपये शिल्लक राहिलेले आहे. याचा अर्थ उर्वरित 6,20,000 रुपयांचं जे काही भाग आहे तो रिडक्शन झालेला आहे. त्यानंतर डिबेंचर होल्डर्स हे त्यांनी ॲग्रीड केलेलं आहे किंवा त्यांनी सहमती दर्शवलेली आहे कशासाठी ते 5 लाख रुपयाचे आहे ते देत असताना 2,50,000 रुपयांचे शेअर्स या ठिकाणी दिले जाणार आहेत. 20 रुपये ज्याची किंमत पेडअप आहे आणि उर्वरित जी काही अमाऊंट असेल ती
8% डिबेंचर्स त्यांना काय केले जाणार आहेत, अलॉट केले जाणार आहेत. त्यानंतर ॲसेट्स जे आहेत त्या ॲसेट्सची काही रिवाईज व्हॅल्यू जी आहे ती रिवाईज व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला काय करायची, कॅल्क्युलेट करून घ्यायची. आणि नंतर शेवटी 20 रुपयानं अमाऊंट जी आहे पेडअप झालेली शेअरची त्याची अमाऊंट आपल्याला किंवा त्याचे एंट्री जी आहे ती या ठिकाणी करायची आहे. सुरुवातीला पहिल्यांदा पहिली एंट्री या ठिकाणी आपण करणार आहोत ती म्हणजे इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे ते रिड्यूस झाल्याची. प्रथमतः पहिली एंट्री या ठिकाणी आपण करणार आहोत इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिडक्शन टू इक्विटी शेअर कॅपिटल, म्हणजे उर्वरित शेअर कॅपिटल जे आहे ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, घ्यायचं आहे. पहिली एंट्री या ठिकाणी आपण करतोय इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. अमाऊंट या ठिकाणी आपल्याकडे जर टोटल पाहिली तर टोटल 20 लाखांची अमाऊंट आपल्याला प्रॉब्लेममध्ये इथं दिलेली आहे, म्हणून टोटल 20 लाखांची अमाऊंट या ठिकाणी आपण डेबिटला घेतोय. त्यानंतर आता जे काही रिडक्शन झालेलं आहे आणि उर्वरित अमाऊंट आहे ती क्रेडिटला येईल, म्हणून इथं आपण म्हणतोय टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट, कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट. आता रिडक्शन या ठिकाणी किती रुपयांचं आहे ते या ठिकाणी आपण प्रथमतः पाहणार आहोत. नोटमध्ये किंवा आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये या ठिकाणी त्याचा भाग जो आहे तो दिलेला आहे. ॲडजस्टमेंटमध्ये या ठिकाणी सुरुवातीला म्हटलेलं आहे द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर्स वॉज टू रिड्यूस टू ₹40 ईच. 40 रुपयांना त्याची व्हॅल्यू काय झालेली आहे, आलेली आहे. म्हणजेच 100 रुपयातले 40 रुपये फक्त व्हॅल्युएशन झाले, उरलेले 60 रुपये काय झालेले आहेत, रिड्यूस झालेले आहेत. तर या 60 रुपयानं त्याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण करणार आहोत आणि ते रिडक्शनचे अमाऊंट जे आहे ते या ठिकाणी आपल्याला मिळते 16 लाख रुपये, म्हणून ते आपण या ठिकाणी रेकॉर्ड करतोय क्रेडिटला 16 लाख. त्यानंतर उर्वरित जे काही कॅपिटल आहे ते या ठिकाणी आपण रेकॉर्ड करतोय टू शेअर कॅपिटल अकाउंट, शेअर कॅपिटल अकाउंट. उर्वरित जी काही अमाऊंट राहिलेली आहे ती या ठिकाणी आपण रेकॉर्ड करतोय 4 लाख. नॅरेशन त्याचं या ठिकाणी आपण देणार आहोत खाली, त्याला बेंग 20,000 इक्विटी शेअर्स, 20,000 इक्विटी शेअर्स of ₹100 each, of ₹100 each, reduced shares of ₹40 each, ₹20 paid up. म्हणजेच उर्वरित 40 रुपयांचा जो भाग आहे तो या ठिकाणी शेअर कॅपिटलमध्ये शिल्लक राहिलेला आहे. ही पहिली एंट्री या ठिकाणी आपण केलेली आहे. त्यानंतर दुसरी एंट्री जी आहे ती आपण करणार आहोत डिबेंचर होल्डर्स आहेत त्या डिबेंचर होल्डर्सनं सहमती दर्शन जे काही कॅपिटल रिडक्शनचा भाग झालेला आहे त्यामध्ये यामध्ये प्रथमतः डिबेंचरचे असणारे अमाऊंट त्याचं असणारं इंटरेस्ट ते आपण एकत्र करणार आहोत आणि त्यानंतर जेवढ्या रकमेला तो रिड्यूस झालेला आहे ते अमाऊंट कॅपिटल रिडक्शनला आपण देणार आहोत आणि उर्वरित अमाऊंट जी असेल ते मात्र परत 6% डिबेंचर होल्डर्सला या ठिकाणी काय केली जाईल दिली जाईल. प्रथमतः त्याची ॲडजस्टमेंट या ठिकाणी आपण पाहणार आहोत. द टोटल क्लेम ऑफ डिबेंचर होल्डर्स वॉज रिड्यूस टू ₹5 लाख. म्हणजेच डिबेंचर होल्डर्सनं त्या ठिकाणी अमाऊंट जी आहे ती आपली कमी केलेली आहे आणि 5 लाखाचं फक्त डिबेंचर्स काय केलेले आहेत ठेवलेले आहेत आणि ते 5 लाखांचे डिबेंचर्स देताना सुद्धा पुढच्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे 2,50,000चे काय केले जाणार आहे शेअर्स दिले जाणार आहेत 20 रुपये ज्याचे अमाऊंट पेड आहे आणि उर्वरित 2,50,000 रुपयांचे 8% डिबेंचर्स दिले जाणार आहेत. प्रथमतः आपण रिडक्शनची एंट्री करणार आहोत. त्यामध्ये 6%
डिबेंचर अकाउंट डेबिट 6% डिबेंचर्स अकाउंट डेबिट 6% डिबेंचर्स आपले जे आहेत त्याची अमाऊंट या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेममध्ये जे आहे ती दिलेली आहे 10 लाख रुपये, म्हणून या ठिकाणी आपण ते रेकॉर्ड करतोय 10 लाख. त्यानंतर त्याचं इंटरेस्ट आहे ते सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे, म्हणून आपण खाली म्हणतोय इंटरेस्ट अकाउंट डेबिट. इंटरेस्ट सुद्धा आपल्याला प्रॉब्लेममध्ये या ठिकाणी दिलेला आहे 1,20,000 रुपये, म्हणून आपण इंटरेस्ट काय करतोय घेतोय 1,20,000. असे टोटल 10 लाख आणि 1,20,000 असे 11,20,000ची अमाऊंट या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर त्यामध्ये उरलेली जी काही अमाऊंट आहे रिडक्शन झाल्यानंतर ती आपल्याला दिलेली आहे 6% डिबेंचर्स, म्हणून आता आपण इथे लिहितोय 6% डिबेंचर्स 6% डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट. डिबेंचरची अमाऊंट शिल्लक राहिलेली आहे 5 लाख, म्हणून आपण या ठिकाणी 5 लाख रुपये घेतोय. आणि उर्वरित अमाऊंट जी आहे ती मात्र आता काय झालेली आहे आपली रिड्यूस झालेली आहे, म्हणून इथं आपण म्हणणार आहोत टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट, टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट. उर्वरित जी काही रक्कम उरलेली आहे ती आता कॅपिटल रिडक्शन अकाउंटला येईल आणि ती येते 6,20,000. 6,20,000ची रक्कम या ठिकाणी आपण काय केलेली आहे क्रेडिट केलेली आहे, कॅपिटल रिडक्शन अकाउंटला ट्रान्सफर केलेली आहे. म्हणून नॅरेशन आपण खाल्लेले आहेत बीइंग डिबेंचर वेअर रिड्यूस्ड. त्यानंतर तिसरी एंट्री आपण करणार आहोत. तिसरी एंट्री आपली जी असणार आहे ते डिबेंचर होल्डर्स जे आहेत 5 लाख रुपये त्यांना कशा पद्धतीनं पेड केलेले आहेत. तर प्रॉब्लेममध्ये या ठिकाणी आपण पाहिलं 2,50,000चे शेअर्स आणि उर्वरित 2,50,000 जे आहेत त्यांचे 8% डिबेंचर्स द्यायचे आहेत, म्हणून त्याची आपण एंट्री करतोय 6% डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट 6% डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट 5 लाख. डेबिटला आपण लिहितोय 5 लाख. त्यानंतर ते देत असताना खाली आपल्याला काही कॅपिटल दिलेलं आहे, म्हणून इथं म्हणतोय शेअर कॅपिटल अकाउंट टू शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट 2,50,000 आणि उर्वरित रक्कम जी आहे ती 8% डिबेंचर्स त्यांना आपण काय करणार आहोत देणार आहोत, म्हणून इथं आपण शेवटी म्हणतोय टू 8% डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट आणि त्याची अमाऊंट असणार आहे 2,50,000. इथे नॅरेशनमध्ये या ठिकाणी आपण म्हणणार आहोत being debentures were settled by shares capital and 8% debentures. अशा पद्धतीनं तिसरी एंट्री या ठिकाणी आपण केलेली आहे. त्यानंतर चौथी एंट्री या ठिकाणी आपल्याला करायची आहे ती म्हणजे ॲसेट्सची. ॲसेट्स जे आहेत त्या ॲसेटचं व्हॅल्युएशन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे आणि त्या ॲसेटचं व्हॅल्युएशन केल्यानंतर ही एंट्री आपण करणार आहोत, कारण त्यामध्ये रिडक्शन आपल्याला काय झालेलं आहे. ॲसेटचं रिडक्शन या ठिकाणी जर आपण विचारांमध्ये घेतलं तर टोटल
31,20,000 रुपयांच्या लायबिलिटीज या ठिकाणी आपल्याकडे आहेत आणि 9,60,000 रुपयांचं जे काही व्हॅल्युएशन आपल्याला सांगितलेलं आहे ॲसेटचं ते आपल्याकडे या ठिकाणी शिल्लक आहे. लायबिलिटीज आहेत त्या 31,20,000 कशा होतात याचा जर आपण प्रॉब्लेममध्ये विचार जर केला तर टोटल या ठिकाणी आपल्याला 2 लाख प्लस 20 लाख, 10 लाख आणि 1,20,000 असं या ठिकाणी आपल्याला लायबिलिटी दिसतात. इक्विटी शेअर्स आहेत ते 20 लाखाचे आहेत. त्यानंतर डिबेंचर्स होते 10 लाखाचे आणि 1,20,000चं डिबेंचरचं इंटरेस्ट, असे टोटल 31,20,000 लायबिलिटीज आहेत. आणि 9,60,000 रुपये आहेत त्या 9,60,000 ॲसेट्स या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. इथं सरळ म्हटलेलं आहे अन इंडिपेंडंट व्हॅल्युएशन ऑफ द ॲसेट्स ऑन द अबव डेट वॉज कन्सिडर्ड टू बी वर्थ ₹9,60,000. मग 31,20,000तून 9,60,000 रुपये वजा केल्यानंतर आपल्याला जी काही अमाऊंट उरणार आहे ती अमाऊंट या ठिकाणी आपल्याला असणार आहे ती म्हणजे टोटल 21,60,000 रुपये. आणि त्याचंच कॅल्क्युलेशन किंवा त्याचंच एंट्री या ठिकाणी आता आपण काय करणार आहोत, घेणार आहोत ॲसेटचं असणारं रिडक्शन. म्हणून एंट्री आपण करतो इथं कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 21,60,000 टू assets account credit, assets account credit 21,60,000. त्याला नॅरेशन या ठिकाणी आपण देतोय being reduced assets, being reduced assets. त्यानंतर पुढची एंट्री आपल्याला करायची आहे ती म्हणजे 20 रुपयानं बँकेमध्ये जी काही अमाऊंट आहे ती आता आपल्याला काय होणार आहे, जमा होणार आहे. आणि 20 रुपयानं ही अमाऊंट जमा झाल्यानंतर त्याची रक्कम किती येते ती या ठिकाणी आपण काढणार आहोत. टोटल आपल्याकडं रिडक्शन केल्यानंतर या ठिकाणी 32,500 शेअर्स काय होतात, शिल्लक राहतात. 32,500 शेअरची 20 रुपयानं रक्कम जर आपण कॅल्क्युलेट केली तर 32,500 गुणिले 20 अमाऊंट येते 6,50,000 रुपये. आणि ते या ठिकाणी आता काय करायचे आहे, आपल्याला रेकॉर्ड करायचे आहे. 6,50,000ची अमाऊंट आपल्याला काय होणार आहे, या शेअर कॅपिटलमधून मिळणार आहे. म्हणून एंट्री आपण करतोय बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट 6,50,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट 6,50,000. नॅरेशन या ठिकाणी त्याला आपण देणार आहोत being collected ₹20 per share on 32,500 shares. आणि यानंतर शेवटची एंट्री या ठिकाणी आता आपल्याला करायची कॅपिटल रिडक्शन अकाउंटचा उरलेला जो काही बॅलन्स असेल तो कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला आपण काय करणार आहोत, ट्रान्सफर करणार आहोत. कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिट साईडला जेवढी काही रक्कम आलेली असेल त्यातून दिलेली जी काही रक्कम असेल उरलेली ती या ठिकाणी आपल्याला काय करायचे, वजावट करून त्याचा येणारा बॅलन्स जो आहे तो आपण कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. म्हणून इथं सुरुवातीला आपण डिफरन्स काढूयात. कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिट साईडला कोणकोणत्या अमाऊंट आलेल्या आहेत. पहिल्या एंट्रीमध्ये डेबिट नाही, दुसऱ्यामध्ये सुद्धा नाही, त्यानंतर तिसऱ्यामध्ये नाही, चौथ्यामध्ये मात्र आहे 21,60,000. 21,60,000तून क्रेडिट साईडला आलेले जे काही कॅपिटल रिडक्शनच्या अमाऊंट्स असतील त्या आपण काय करणार आहोत, वजा करणार आहोत.
पहिली अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे 16 लाख रुपये, म्हणून आपण वजा करतोय 16 लाख. त्यानंतर दुसऱ्यामध्ये आहे 6,20,000, परत आपण त्यातून 6,20,000 वजा करतोय. आणि त्यानंतर कॅपिटल रिडक्शनला मात्र खाली अमाऊंट आलेली नाही, दोन्ही त्यांचा फरक आलेला आहे 60,000 रुपये, आणि म्हणून 60,000 रुपयांची अमाऊंट जी आहे ते आता आपण कॅपिटल रिझर्व अकाउंटला काय करणार आहोत, ट्रान्सफर करणार आहोत. म्हणून एंट्री करतोय आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 60,000 to capital reserve account credit, capital reserve account क्रेडिटला आपण घेतोय 60,000, आणि त्याला शेवटी नॅरेशन या ठिकाणी आपण जे ते देणार आहोत, being the balance of capital reduction account is transferred to capital reserve account, capital reserve account. अशा पद्धतीच्या 6 एंट्रीज या ठिकाणी आपण केलेल्या आहेत. अतिशय साध्या सोप्या सिंपल एंट्रीज आहेत. पहिली एंट्री जी आहे ती आहे आपली इक्विटी शेअर कॅपिटल रिड्यूस केल्याची. शेअरची रक्कम जी आहे ती 100 रुपयावरून 40 रुपयांवर आलेली आहे, आणि म्हणून टोटल त्याची 4 लाख रुपये काय होतात, अमाऊंट होते. याचा अर्थ 16 लाख रुपये त्यामध्ये काय झालेलं आहे, रिडक्शन झालेलं आहे. टोटल 20 लाख रुपयांचं आपलं शेअर कॅपिटल होतं. म्हणून एंट्री आपण केली इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 20 लाख टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट 16 लाख टू शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट 4 लाख. त्यानंतर दुसरी एंट्री आपण केली डिबेंचर होल्डर्सची. त्यामध्ये त्यांनी काही सहमती दर्शवून रिडक्शन केलेलं आहे किंवा रिडक्शन झालेलं आहे. टोटल डिबेंचरची अमाऊंट होती 10 लाख. त्यानंतर एंट्रीज होतं 1,20,000, आणि रिडक्शन झाल्यानंतर कॅपिटलची अमाऊंट जी होती डिबेंचरची अमाऊंट जी होती ती होती 5 लाख रुपये. याचा अर्थ 11,20,000 5 लाख रुपये वजा केले तर उरलेलं 6,20,000 जी काही अमाऊंट आहे किंवा बॅलन्स जो आहे तो कॅपिटल रिडक्शन अकाउंटला जातो. म्हणून एंट्री आपण केली 6% डिबेंचर्स अकाउंट डेबिट 10 लाख, एंट्रीज अकाउंट डेबिट 1,20,000 टू 6% डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट 5 लाख टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट 6,20,000. त्यानंतर तिसरी एंट्री आपण केली ही 5,20,000 आहे. त्या डिबेंचर होल्डर्सला कसे दिले तर त्यांना 2,50,000चे शेअर्स दिलेले आहेत आणि 2,50,000 रुपये 8% डिबेंचर्स दिलेले आहेत, असे म्हणून 5 लाख दिले. त्यानंतर ॲसेट्सचं जे काही रिडक्शन होतं तेही आपण कॅल्क्युलेट केलं. टोटल 9,60,000च्या ॲसेट्स या ठिकाणी होत्या, आणि टोटल 31,20,000 रुपयांच्या लायबिलिटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. दोन्हींची वजाबाकी जर केली तर रिडक्शनला या ठिकाणी अमाऊंट आपली येते ती म्हणजे 21,60,000 रुपये. त्याची एंट्री या ठिकाणी आपण केली. त्यानंतर इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे ते काय केलेलं आहे, 20 रुपयानं आपण कलेक्ट केलेलं आहे 32,500 शेअरचं. आणि शेवटी कॅपिटल रिडक्शन अकाउंटला जो काही बॅलन्स उरलेला आहे तो आपण कॅपिटल रिझर्व अकाउंटला काय केलं आहे, ट्रान्सफर केलेला आहे 60,000 रुपयांचा. अतिशय सिंपल पद्धतीनं कॅल्क्युलेशन केलं. कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिट साईडला ज्या ज्या काही अमाऊंट आलेल्या आहेत त्यांची टोटल केली. त्यानंतर कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिट साईडला ज्या ज्या अमाऊंट आलेले आहेत त्यांची आपण बेरीज केली आणि दोन्हींची वजाबाकी करून येणारा डिफरन्स काढला आणि तो कॅपिटल रिझर्व अकाउंटला ट्रान्सफर केलेला आहे. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे. थँक्यू.